नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा बाजारभावाचा दैनिक आढावा. आज आज मित्रांनो, महाराष्ट्रात त्यासोबतच चेन्नई, बंगलोर येथे काय कांदा बाजारभाव मिळाले, त्यासोबतच मित्रांनो कांदा बाजारभावात जी मित्रांनो रोज पडझड चालू आहे, कधी बाजारभाव हे थोडेसे सुधारतात, तर मित्रांनो काही कोणत्या दिवशी कांदा बाजारभाव हे मोठ्या फरकाने पडतात. तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की कांदा बाजारभाव हे स्थिर कधी होणार, याच्यावर पण मित्रांनो आज आपण चर्चा ही करणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आज आपण आजचे कांदा बाजारभाव हे बघणार आहोत. मित्रांनो, लासलगावला आज सकाळ आणि दुपार अशा दोन्हीही सत्रात एकूण 1116 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली. यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या 1067 आणि उन्हाळी कांद्याच्या 48 कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या. यामधून मित्रांनो सुमारे 20,723 क्विंटलची आवक ही दाखल झाली. आवकेत मित्रांनो आज थोड्या प्रमाणात घट ही आहे. लाल कांद्याला आज मित्रांनो कमीत कमी 900, जास्तीत जास्त 2,855, तर सरासरी दर हे 2,325 एवढे निघाले. तर मित्रांनो उन्हाळी कांद्याला कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 2,475, तर मित्रांनो सरासरी दर हे 2,200 एवढे निघाले. मित्रांनो, कांदा बाजारभाव हे कालच्या कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूरला एकूण 306 कांदा गाड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झाली. यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या 294 कांदा गाड्या दाखल झाल्या, ज्यामध्ये कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 2,600, तर सरासरी दर मित्रांनो 2,300 एवढा मिळाला. उन्हाळी कांद्याची मित्रांनो 13 वाहने दाखल झाली. यामध्ये मित्रांनो कमीत कमी 1,300, जास्तीत जास्त 2,360, तर सरासरी दर हा 2,000 रुपये एवढा मिळाला. मित्रांनो, विंचूर येथेही कांदा बाजारभाव हे थोडेसे स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण मित्रांनो थोडीशी आवकेत आपल्याला आता मित्रांनो मागील 2 ते 3 दिवसाच्या तुलनेत थोडीशी मित्रांनो घट ही आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर मित्रांनो निफाडला एकूण 321 कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या 307 गाड्या आहेत आणि लाल कांद्याला कमीत कमी 1,101 रुपये, जास्तीत जास्त 2,611, तर सरासरी दर हा मित्रांनो 2,420 रुपये एवढा मिळाला. उन्हाळी कांद्याच्या 14 कांदा गाड्या दाखल आहेत, ज्यामध्ये कमीत कमी 1,871, जास्तीत जास्त 2,360, तर मित्रांनो सरासरी दर हा 2,221 रुपये एवढा मिळाला. मित्रांनो, निफाड येथेही कांदा बाजारभाव हे स्थिर आहेत आणि कांद्याची आवक पण मित्रांनो थोडी मित्रांनो कमी आपल्याला दिसून येत आहे. यानंतर मित्रांनो लासूर स्टेशन येथे येथे एकूण सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये 282 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे, ज्यामध्ये कमीत कमी 625, जास्तीत जास्त 2,398, तर सरासरी दर हा 1,730 एवढा मित्रांनो लासूर स्टेशन येथे येथे मित्रांनो कांदा बाजार भावाला निघाला आहे. यानंतर चेन्नईला 50 कांदा गाड्यांची आवक आहे. फुल गोळा माल हा मित्रांनो 3,200 ते 3,400, मुक्कल कांदा 2,800 ते 3,200, मीडियम कांदा 2,600 ते 2,800, गोल्टा कांदा 1,600 ते 2,200, गोल्टी कांदा 1,000 ते 1,400 रुपये एवढा दर आज चेन्नईला हा मित्रांनो कांदा बाजार भावाला मिळाला आहे. मित्रांनो चेन्नईला आवक पण स्थिर आहे आणि कांदा बाजार भाव पण मित्रांनो कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर हे पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, बेंगलोरला एकूण 260 ट्रकांची आवक आहे, ज्यामधून सुमारे 52,754 कांदा बॅग ह्या दाखल झालेला आहे. जो कर्नाटकाचा निपाणीचा कांदा आहे हा 2,000 ते मित्रांनो 3,400. जो गुलबर्गाचा कांदा आहे हा 2,000 ते 2,800, विजयपुराचा 2,000 ते 3,000 रुपये आणि चित्रदुर्गाचा 2,000 ते 2,800 रुपयापर्यंत आज कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर येथे कांदा बाजारभाव निघाल्यात. मित्रांनो, बेंगलोर येथे पण कर्नाटकाचा जो कांदा आहे याचे बाजारभाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत. यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आहे अहमदनगर बीड साईडचा, त्याला तो मित्रांनो जो फुल गोळा आहे हा 3,300 ते 3,400, बिग कांदा 3,200 ते 3,300, मुक्कल कांदा 3,000 ते मित्रांनो 3,200, जो मीडियम कांदा आहे हा 2,700 ते 2,900 रुपयापर्यंत आज बेंगलोरला महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळाले आहेत. आणि जो आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा 2,500 ते 2,700 रुपयापर्यंत आहे आणि थोडा सेल हा बेंगलोरला स्लो असल्याचा आपल्याला दिसून
येत आहे. हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील लासलगाव, निफाड, विंचूर त्यासोबत चेन्नई, बेंगलोर आणि लासूर स्टेशन येथील कांदा बाजार भाव. मित्रांनो त्यासोबतच जो मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, कांदा बाजार भाव नेमके स्थिर हे कधी होतील? मित्रांनो कांदा बाजार भाव आज काय असतात तर मित्रांनो उद्या काय असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कधी काढावा, कधी बाजार समितीत न्यावा, हे मित्रांनो थोडंसं ठरविणे यामुळे कठीण जात आहे. मित्रांनो बघा, जोपर्यंत बाजारभाव हे 2,000 रुपये प्लस आहेत, तोपर्यंत शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा काढत राहतील. कारण मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आशा असते की आपल्यालाही जो सध्या 2,000 प्लस हा कांदा बाजारभाव मिळत आहे, हा आपल्याला मिळत राहावा. त्यामुळे मित्रांनो कांद्याची जी आवक आहे ही बाजार समितीत कधी मित्रांनो थोडीशी कमी होते, तर कधी मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे कांदा बाजार भावात थोडेसे चढ उतार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो कांदा बाजार भाव ज्यावेळी 2,000 रुपयापर्यंत स्थिर होतील 1819 महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस शेतकरी थोडीशी कांद्याची आवक पण मित्रांनो कमी करतील. बरेचसे शेतकरी आपला उन्हाळी कांदा हा अपरिपक्व अवस्थेत असताना तो सध्या काढत आहेत. तेही शेतकरी कांदा बाजार भाव जर थोडेसे मित्रांनो कमी झाले, तर त्यानंतर आपल्याला जे कांद्याची काढणी आहे आणि मार्केटमध्ये आणणं आहे, हे मित्रांनो थोड्या प्रमाणात कमी करतील किंवा मित्रांनो थोड्या-थोड्या कालावधीने आपला कांदा विकत राहतील. त्यामुळे मित्रांनो कांदा बाजार भावातील जी आवक आहे, ही थोडी कमी झालेली आपल्याला दिसून येईल आणि कांदा बाजार भाव एक वेळ मित्रांनो आवक थोडीशी स्थिर झाली, की कांदा बाजार भाव पण स्थिर झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर आवक जर मोठ्या प्रमाणात मित्रांनो कमी झाली, तर कांदा बाजार भावात थोडीशी वाढही आपल्याला दिसून येऊ शकते. मात्र मित्रांनो आता इथून उन्हाळ कांद्याची आवक ही आता वाढतच जाणार आहे. पण लाल कांदा हा कधीपर्यंत चालतो यावरही मित्रांनो येणाऱ्या काळात मार्केटचं गणित हे अवलंबून राहणार आहे. जर का मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत राहिली आणि लाल कांद्याची आवक जर कमी झाली नाही, तर मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा बाजार भावात आपल्याला आणखीनही पडझड ही पाहायला मिळू शकते. मित्रांनो तुमच्या एरियातील लाल कांदा अजून किती किती दिवस चालणार आणि अजून किती शिल्लक आहे, त्यासोबतच तुमच्या भागातील उन्हाळी कांदा हा कधीपासून सुरू होणार आहे आणि किती प्रमाणात सुरू होणार आहे, हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. आपण तुमची कमेंट हे संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये हे घेणार आहोत. मित्रांनो येत्या रविवारी आपला संडे स्पेशल हा व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याची नावासहित कमेंट ही घेणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलेली माहिती आपण सर्वत्र आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात काय कांद्याची परिस्थिती आहे हे मित्रांनो कळू शकेल. तर मित्रांनो म्हणूनच सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कमेंट करत चला, आपल्या भागातील कांद्याची माहिती देत चला, जेणेकरून आपण तुमची कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ. आणि मित्रांनो उद्याला आपल्याला आपला या सप्ताहाचा साप्ताहिक रिपोर्ट हा आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्यानंतर रविवारी आपला संडे स्पेशल व्हिडिओ हा येणार. तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडिओचं अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावं म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद.